हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय। तर आम्ही आलेलो आहे चौराई माता डोंगर। तर हा छोटासा ट्रेक आहे आपल्या पुण्याजवळ सोमाटे फाट्याच्या पुढे। आज माझ्यासोबत आहे अक्षय, तुम्ही याला ओळखताच। कोणत्या हॉटेलपासून लेफ्ट घ्यायचं आहे? एमेरल हॉटेलपासून लेफ्ट घेतलं की लगेच लागतं चौराई माता डोंगर। आणि बघा कसलं भारी जंगल आहे मित्रांनो। अशी काय पायवाट आहे। तर वरती आहे चौराई देवीचं मंदिर आणि हे पुण्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असेल। सोमाटणे फाटा गेला की लगेच पुढे हॉटेल एमेरल लागतं। तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। लेफ्ट घेऊन लगेच साईडलाच एक कमान लावलेली आहे मंदिराची, जी तुम्ही स्टार्टिंगला बघितली। पूर्ण जंगल आहे। थोडंसं पुढे आलं अशी प्लेन जागा आहे चालायला। तर मित्रांनो बसलेलो आहे आता। थोडंसं अंतर आम्ही पार केलेलं आहे, अजून आहे तेवढंच बाकी। छोटासा ट्रेक आहे आणि खूप दिवसानंतर ट्रेक करतो आहे, त्यामुळे वाट तर लागणारच। थोडे दिवस आजारी होतो, आठवडा खोकला सर्दी खोकला तेच कॉमन। आणि आता आम्ही बसलो आहे आणि इथून नजारा बघा। समोर दिसतोय तो लेक आहे। कोणता लेक आहे अक्षय? तळेगाव लेक। आणि अक्षयचं घर इथेच कुठेतरी आहे जवळच। वातावरण थोडं ब्लरी आहे। दिवाळी झाल्यापासून असंच वातावरण आहे। असा काही रस्ता आहे, आम्ही आलो ह्या साईडनी आणि अजून आम्हाला जायचं पुढे। खूप लोक आहेत। तर मित्रांनो आम्ही दरवेळी दुर्गा टेकडी नाहीतर घोराडेश्वरला जातो। तर ह्यावेळी बोललो काहीतरी वेगळं करूया। हार्ड ट्रेक नाही आहे, नॉर्मलच आहे, प्लेन रस्त्याने। तर ज्यांना जास्त एक्स्ट्रीम ट्रेक आवडत नाही त्यांच्यासाठी खूप चांगला आहे। हा असंच पूर्ण प्लेन रोड आहे। रनिंगसाठी खूप भारी आहे। दरवेळी एवढी गर्दी नसते ना, आजच जास्त आहे सॅटर्डे संडेमुळे। घोराडेश्वरला पण खूप पार्किंगला गाड्या होत्या आणि इथे पार्किंगला फी नाही आहे। घोराडेश्वरला 20 रुपये घेतात। तर ही आहे चढाई। आत्तापर्यंत प्लेन होतं, आता थोडीशी चढाई आली। घाम निघाला। एकदा का वर्कआउट सोडला ना परत रिकवर व्हायला खूप वेळ लागतो। तर मित्रांनो इथे फॉरेनर सुद्धा येतात। आमच्या मागे गेलाय बघा एक जण। फॉरेनर पण चालू झाले आपल्या मावळमध्ये फिरायला आता। दमला अक्षय? तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे कमानीजवळ। मंदिर त्या साईडला आहे, इथे बसायची वगैरे सोय केली अशी। आणि आम्ही पण बसलो आहे, थोडा आराम करतो। मग जाऊया पुढे मंदिराच्या दिशेने। मंदिर दिसत असेल तुम्हाला थोडं, हे वाला मंदिर आहे। तर चला जाऊया आता, दर्शन घेऊया। आयलो। तर मित्रांनो मंदिराची झलक बघा इथून। आणि वरती एक पॉईंट आहे, तिथेही जाऊ आपणच। आणि या साईडला मस्त व्ह्यू दिसत आहे एक्सप्रेस हायवेचा। तुम्हाला आता मंदिराच्या जवळ जाऊन दाखवेल। श्री चौराई देवी प्रसन्न। या साईडला चप्पल काढायची आपल्याला।
एक्सप्रेस हायवे धुक्यामध्ये गेलाय पूर्ण. मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं. समोर बसायला सुद्धा जागा आहे चांगली. या दर्शन घ्या आणि पीसफुल एन्व्हायरमेंटचा एन्जॉय करा. जय बजरंगबली. तर मित्रांनो चौराई देवीचं दर्शन तर झालं आमचं. आता वरती एक पॉईंट आहे तो बघायला चाललोय. असा रस्ता आहे वरती जायला. इथून आलो ह्या साईडूनच इथे वरती यायला रस्ता आहे. इथे आपलं हनुमानाचं मंदिर आहे आणि समोरच हा व्ह्यू पॉईंट. वाह व्हाट अ ऑसम व्ह्यू मॅन. खाली मंदिर, समोर एक्सप्रेस हायवे धुक्यामध्ये हरपलेला आणि हे सगळ्या सोमाटणे. जंगल पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटत असेल. ग्रीन ग्रीन पूर्ण. ड्रोन आणला असता तर भारी आला असता पण रिस्क नाही घ्यायची आपल्याला. आर्मी एरिया आहे हा पूर्ण त्यामुळे नो ड्रोन. नो ड्रोन झोन. हा बोलते घेऊन यायला पाहिजे होता. नेक्स्ट टाइम ट्राय करू. अशक्य सुंदर सह्याद्री. बघूया या साईडला काय. आता जंगल एक्सप्लोर करूया थोडा. जंगल सफारी सस्ते में. हा रोड आय थिंक तळेगावला निघतो आणि हे कुठेतरी अजून वरती जातोय डोंगरावरती. तेव्हा वरती बसलेत. वा आता वरती जातो पॉईंट. इथे तुम्हाला लोक दिसत असतील थोडे थोडे. तर अक्षय जायचं का वरती? इथेच येईपर्यंत फाटली आमची. वरतीपर्यंत कसं जाणार? नेक्स्ट टाइम थोडा आता बिल्ड करू स्टॅमिना मग येऊ इथे परत. मग वरतीपर्यंत जाणार. वरती जाऊन पण हाच व्ह्यू असणार आहे. धुकं काय दिसणार नाही आहे. हां ज्या दिवशी वातावरण क्लिअर होईल. आता सांगता नाही होईल की नाही कधी क्लिअर. पाऊस पडला तर नक्की क्लिअर होईल. मग ब्ल्यू स्काय एकदम मस्त. बघा मगरमच्छ बेडूक. मगरमच्छ दिसते. कसं बसलेत दोन. तर मित्रांनो आम्ही 8 वाजता निघालेलो खालून आणि 8:30ला इथे वरती पोहोचलो. तर 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक आहे जर तुम्ही थांबत नाही आला तर. खूप मस्त आहे. तुम्ही दुपारी जरी आला तरी काहीच ऊन लागणार नाही कारण जंगल बघा केवढं मस्त आहे. सावलीच सावली आहे. तर नक्की विजिट करा चौराई देवी मंदिर. तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. ईस दस्वदानिया. बाय बोल अक्षय. बाय. चलिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. लाइक शेयर सब्सक्राइब.